नमस्कार मित्रांनो, आपल्या अपडेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। चला तर आज बघणार आहोत की आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेविषयी नवीन अर्ज, पात्रता, कागदपत्रे कुठले लागणार या योजनेविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक काम करायचं आहे, या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यातील 65 वर्षीय वय व त्यांच्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानात येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन स्वास्थ्य केंद्र, योग उपचार केंद्र याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबत असा शासन निर्णय निर्गमित झाला आहे। 6 फेब्रुवारी 2024 हा शासन निर्णय झालेला आहे। आपण या शासन निर्णयाची सविस्तर माहिती घेऊया। राज्यातील 65 वर्षीय वय व त्यांच्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापुरते येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन स्वास्थ्य केंद्र, योग उपचार केंद्र याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यातील मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे। योजनेचे नाव काय असणार आहे बघा, मुख्यमंत्री वयोश्री योजना। सदर योजनेचे उद्दिष्ट काय असणार आहे, राज्यातील 65 वर्षीय वय व त्यांच्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानात येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी सहाय्यक अनुदाने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळी एक रकमी 3000 व पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या आधारित वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित करण्यात, म्हणजे DBT अंतर्गत डायरेक्ट अकाउंट हे लाभार्थीच्या खात्यामध्ये प्रदान करण्यात येणार आहेत। योजनेचे स्वरूप काय असणार आहे बघा, सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक अर्थसंबंधता दुर्लभतेनुसार सहाय्यक साधने, उपकरणे खरेदी करता येतील, अर्थात चष्मा, श्रवणयंत्रे, ट्रायपॉड, चेअर, त्याच्यानंतर फोल्डिंग वॉकर, कमोडो खुर्ची, त्याच्यानंतर नेब्राइस, लंबर बेड्स इत्यादी, तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या तसेच राज्य शासनाच्या नोंदणी करण्यात आलेल्या उपचार केंद्रात, मन स्वास्थ्य केंद्रे, मन शक्ती केंद्रे, प्रशिक्षण केंद्रे येथे सहभागी होता येईल। निधी वितरण व अर्थसहाय्य, राज्य शासनाचे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल। थेट लाभ वितरण DBT प्रणाली 3000 रुपये मर्यादित निधी हा वितरित करणे। शिबिराचे आयोजन करणे, शिबिरे कुठकुठे होईल, सार्वजनिक आरोग्य विभागात, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेची जाळे राज्यात कानाकोपऱ्यात पसरले। त्यांचे पात्रतेचे निकष काय असणार, सदर योजनेकरिता लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे वयोवर्ष 65 पूर्ण केलेली असावी। 2 नंबरला काय, लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरण प्रमाणित BPL राशन कार्ड किंवा त्याच्या राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्र यांच्या पेन्शन योजनेचे वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकता। 2 नंबरला उत्पन्न मर्यादा असणार आहे, लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे अशी
स्वयं घोषणा प्रमाणपत्र सादर करणे. सदर व्यक्तीने मागील 3 वर्ष स्थानिक स्वराज्य सार्वजनिक उपक्रमात कोणत्याही सरकारी स्रोताकडून तसेच विनामूल्य प्राप्त केलेले नसावे. पात्र लाभार्थ्यांचे बँकेचे वैयक्तिक आधार संलग्न बँकेत बचत खात्यात 3,000 रुपये थेट लाभ वितरण प्रणाली वितरित झाल्यावर सदर योजनेनंतर विविध उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ्य केंद्र प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थी इनव्हॉइस ती म्हणजे त्याचं बिल तुम्हाला 30 दिवसाच्या आतमध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या सामाजिक विकसित पोर्टलला 30 दिवसाच्या आतमध्ये अपलोड करणे गरजेचे राहील. या योजनेसाठी डॉक्युमेंट कुठले लागणार तुम्हाला हे तुम्ही बघून घ्या. आधार कार्ड लागणार, त्याच्यानंतर मतदान कार्ड लागणार, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक लागणार, त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागणार, स्वयं घोषणा प्रमाणपत्र लागणार, शासनाने ओळख पटविल्यास विविध केलेले अन्य कागदपत्रसुद्धा लागणार. शासन याच्यासाठी एक वेबसाईट तयार करणार आहे. राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेत नवीन स्वतंत्र पोर्टल योजना चालू करणार आहे. योजनेबद्दल जागरूकता निर्माण करणे, राज्यातील शासनाच्या मान्यतेने सहमतीने अंमलबजावणी यंत्रणा या योजनेची व्यापक प्रसिद्धी करतील जेणेकरून लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबातील तसेच सामान्य जनतेतील योजनेच्या अस्थायी आणि त्यांच्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या लाभाबद्दल पुरेशी जागरूकता निर्माण होईल. नियंत्रण आणि मूल्यमापन कशा पद्धतीने असणार बघा. सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाद्वारे योजनेचे नियंत्रण केले जाईल. विभागांतर्गत या कार्यक्रमाचे मूल्यमापन अंमलबजावणी 1 वर्षानंतर आयुक्त समाज कल्याण पुणे आयोजित केले जाईल. अर्ज प्रक्रिया, छाननी, वितरण पद्धती इत्यादी औपचारिकरित्या अंमलबजावणी एजन्सीद्वारे निश्चित केल्या जाईल. कामाचे स्वरूप कसे असणार आहे बघा. पात्र लाभार्थ्यांची कागदपत्र तपासणी होईल, बँक आधार प्रमाणीकरण होईल, त्याच्यानंतर बँक खाते व आधारशी जोडणे असले पाहिजे, विभागाशी समन्वय करणे, देयक थेट रक्कम डेबिटद्वारे या योजनेची माहिती देण्यात आली आहे. शासन निर्णय जारी केला आहे. याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.